जय श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर मोठा भूकंप येणार. मोठ्या वादळाची चाहूल लागली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचा प्रवास नेहमीच गूढ आणि इतरांहून वेगळा असतो. बाहेरील जगाला तुम्ही शांत, प्रेमळ आणि दयाळू दिसता, पण तुमच्या मनात भावनांचे एक अदृश्य जग खोलवर दडलेले असते. या जगात स्वप्नांना पंख असतात, तितकीच तीव्र, खोलवर रुजलेली भीतीही असते. अनेक वर्षे तुम्ही एका कोमल आत्म्याने इतरांच्या सुख-दुःखात गुंतून राहिलात. त्यांच्या भावनांचे ओझे उचलत उचलत स्वतःच्या आंतरिक जखमा चतुराईने लपवत राहिलात. परिस्थिती बदलली, लोक बदलले, नातेसंबंधांचे स्वरूप बदलले, पण तुम्ही मात्र तुमच्या जागेवर स्थिर राहिलात, कारण तुमच्या मनाची कोमलता तुम्हाला पुढे सरकू देत नव्हती. या शांत वाटणाऱ्या प्रवासात अचानक संकट चतुर्थीनंतर तुमच्या जीवनात एका मोठ्या वादळाची चाहूल घेऊन येत आहे. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर तुमच्या जीवनात शांतपणे आलेले एक अपरिहार्य वळण आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या वास्तवाला टाळण्याचा किंवा ज्या भीतीला मनात दाबण्याचा प्रयत्न केला, ती सर्व सत्ये तुमच्यासमोर येण्याची वेळ आली आहे. ग्रहांची गती, ब्रह्मांडातील ऊर्जा आणि तुमच्या नशिबाची दिशा, ही तिन्ही शक्ती एकत्र येऊन कुंभ राशीला एक कडवट पण शक्तिशाली सत्याचा आरसा दाखवणार आहेत. ही कोणती सत्ये आहेत ज्यांना तुम्ही पळू शकणार नाही? हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे, जिथे तुम्हाला 2025 मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तुमच्या मनातील जुन्या खोलवर दडलेल्या भीतींना सामोरे जावे लागेल. या भीतीनेच तुम्हाला इतकी वर्षे रोखून धरले होते आणि तुमचे नशीब उघडण्यापासून अडवत होते. पण यातच एक मोठे रहस्य दडलेले आहे. एकदा तुम्ही ही 5 सत्ये स्वीकारली की तुमच्यात अशी एक आंतरिक ताकद निर्माण होईल, जी तुम्ही आजवर कधीही अनुभवली नसेल. या 5 सत्यांच्या स्वीकारानंतर तुमच्या मनातील सर्वात मोठी भीती कायमची संपणार आहे. खरा बदल तुमच्या आयुष्यात आता सुरू होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता फक्त तुम्ही तुमचं चांगले भविष्य निर्माण करा, कारण अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात साचलेली नकारात्मक ऊर्जा बदलण्याचा हा निर्णायक क्षण आहे. कोणते आहेत ते 5 कटू सत्य, जे तुमचे जीवन बदलणार आहेत? ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे मन अत्यंत निर्मळ असल्यामुळे तुम्ही लोकांना लवकर स्वीकारता आणि त्यांच्यावर सहजपणे अंधविश्वास ठेवता. हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरली. संकट चतुर्थीनंतर ग्रहचक्र असा संकेत देईल की ज्या लोकांवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला, तेच तुमच्या प्रगतीच्या वाटेतील सूक्ष्म अडथळा बनून राहिले आहेत. हे लोक तुमच्या भावनिक कोमलतेचा फायदा घेत होते. कधी त्यांच्या अतार्किक अपेक्षा, कधी त्यांचा ताण, तर कधी त्यांची असमाधानी वृत्ती तुम्हाला नकळतपणे पुढे जाण्यापासून रोखत होती. त्यांच्यामुळे तुमचे भावनिक आणि मानसिक बळ खूप कमी झाले होते. तुम्ही या लोकांसाठी एवढे समर्पण केले की त्यांच्या समस्यांना महत्त्व देता देता तुमचे स्वतःचे आयुष्य कुठेतरी थांबून राहिले. त्यांचे शब्द, त्यांची कृती आणि त्यांचे स्वार्थी निर्णय तुमच्यासाठी अडचण ठरल्याचे आता तुम्हाला स्पष्ट दिसेल. हा क्षण अत्यंत कटू आणि वेदनादायी असेल. विश्वासघात आणि गैरसमजातून निर्माण होणारा हा अनुभव सुरुवातीला तुम्हाला मानसिक धक्का देईल, पण हे सत्य स्वीकारल्याशिवाय तुमच्या जीवनात परिवर्तन शक्य नाही. ही ओळख तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हे कटू सत्य स्वीकारल्यानंतर तुम्ही अखेर मुक्त श्वास घेऊ शकाल. एकदा तुम्हाला हे स्पष्टपणे कळले की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ राहिला, की तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल. हे लोक दूर झाल्यामुळे तुमच्या मनावरचे भावनिक ओझे कायमचे हलके होईल. तुमचे मानसिक संतुलन आणि आयुष्याबद्दलची स्पष्टता परत येईल. तुमच्या भीतीचा हा पहिला थर तुटतो, कारण तुम्हाला कळते की तुमचे नशीब अडवणारे बाहेरील लोक होते आणि त्यांना दूर करण्याची शक्ती फक्त तुमच्यात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची सर्वात मोठी आणि खोल चूक म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्षमतेला कमी लेखण्याची प्रवृत्ती. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता असूनही तुम्ही लहान गोष्टींसाठी इतरांना प्रोत्साहन देण्यात पुढे असता, पण स्वतःच्या गुणांवर कधीच तेवढा विश्वास ठेवत नाही. ही आत्मशंकेची भीती अनेक वर्षे तुमच्या मनात घर करून बसली आहे. मी पुरेसा चांगला आहे का? माझ्याकडून इतकं मोठं स्वप्न पूर्ण होईल का? यासारख्या प्रश्नांनी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखले आहे. हीच भीती तुमचे नशीब पूर्णत्वाने उघडण्यापासून रोखत होती. मध्य क्षमतांचे प्रकटीकरण. संकट चतुर्थीनंतर ब्रह्मांड तुम्हाला या प्रश्नांपासून सुटका देतं, कारण अचानक तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागेल जिथे तुमची क्षमता आपोआप नैसर्गिकपणे प्रकट होईल.
तुम्हाला मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, गुंतागुंतीच्या समस्या सोडवाव्या लागतील आणि अचानक तुम्हाला मोठे धैर्य दाखवावे लागेल. यावेळी तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या लोकांपेक्षा स्वतःला कमी समजत होता त्यांच्यापेक्षा तुम्ही कितीतरी पुढे आहात. हे सत्य कडवट असले तरी ते आत्मज्ञान देणारे आहे. केवळ तुमच्या मनाने तुम्हाला रोखून धरले होते. या अनुभवानंतर तुमच्यातील आत्मशंका कायमची संपुष्टात येईल. तुमच्या प्रयत्नांना आता खरी दिशा मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 2025 मध्ये तुमची प्रतिभा, तुमची बुद्धी आणि तुमचे कष्ट धडाडून चमकणार आहेत. तुमच्यात एक नवीन आत्मचेतना, सेल्फ कॉन्शियसनेस निर्माण होईल. एकदा तुम्ही ही शक्ती ओळखली की तुम्हाला जाणवेल की तुमच्या स्वप्नांची उंची गाठणे तुमच्यासाठी अशक्य नाही. स्वतःला कमी लेखण्याची भीती कायमची संपून तुम्ही आत्मविश्वासाने आणि तेजाने पुढे जाल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची हळवी आणि सहानुभूतीपूर्ण वृत्ती लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते. लोकांना वाटते की तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घ्याल, त्यांचे दुःख पोटात घ्याल आणि त्यांना कधीच सोडणार नाही. तुम्ही इतरांच्या भावनांचे ओझे पेलण्यात इतके व्यस्त राहिलात की तुमचे स्वतःचे मन तुटत होते. तुम्ही वर्षानुवर्षे इतरांसाठी भावनिक आधारस्तंभ बनलात, पण स्वतःच्या आंतरिक गरजांकडे, तुमच्या विश्रांतीकडे आणि तुमच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या बाह्य समस्येमुळे तुमच्या शरीराचा थकवा, मनाची पोकळी आणि नात्यांमधील ओझे वाढले, पण तुम्ही मात्र स्वतःला विसरत गेलात. संकट चतुर्थीनंतर ग्रहयोग असा फिरतो की तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. अचानक तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उभे राहतील जिथे तुम्ही स्वतःचा त्याग करून दुसऱ्यांना वाचवू शकणार नाही. तुम्हाला कठोरपणे जाणीव होईल की तुम्ही इतके वर्ष इतरांसाठी जगलात पण स्वतःसाठी काहीच केले नाही. ही जाणीव वेदनादायक असली तरी ती आवश्यक आहे. आता तुम्हाला तुमच्या मर्यादा आखाव्या लागतील आणि इतरांना त्यांच्या समस्यांसाठी जबाबदार धरायला शिकावे लागेल. हे सत्य स्वीकारल्यानंतर तुम्ही अधिक मजबूत आणि स्थिर व्हाल. आता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःचे भाव जपणे आणि स्वतःच्या जखमा भरण्यास सुरुवात कराल. इतरांच्या भावनांचे ओझे उतरवल्यामुळे तुमच्या जीवनात एक प्रकारची शांतता येईल. तुमच्या मनात असलेली स्वार्थी होण्याची भीती आता संपेल, कारण तुम्हाला कळेल की स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला जपणे ही स्वार्थ नसून अत्यावश्यकता आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही आता स्वतःवर अधिक प्रेम करणारे आणि भावनिकदृष्ट्या सक्षम व्हाल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात अनेक वर्षांपासून दडलेल्या भीती असतात. अपयशाची, नकारले जाण्याची, तुटण्याची आणि एकटे पडण्याची. या भीती तुम्हाला शांतपणे आणि सातत्याने मागे ओढत राहिल्या. तुम्हाला नेहमी वाटले की परिस्थिती खराब आहे, आजूबाजूचे लोक चुकीचे आहेत किंवा नशीब तुमच्या बाजूला नाही. तुम्ही तुमच्या जीवनातील समस्यांसाठी नेहमी बाहेरील घटकांना दोष देत राहिलात. या चक्रामुळे तुम्ही स्वतःच्याच मनात अडकून राहिलात, ज्यामुळे तुमच्या क्षमतेवर आणि भविष्यावरचा तुमचा विश्वास कमी होत गेला. संकट चतुर्थीनंतर ब्रह्मांड तुमच्यासमोर एक स्पष्ट आरसा ठेवेल. त्या आरशात पाहिल्यावर तुम्हाला एक अत्यंत कठोर सत्य स्वीकारावे लागेल. तुमच्या या सर्व भीतींचा उगम बाहेर नव्हता, तर तुमच्या आत होता. तुम्ही स्वतःवर शंका घेतली, स्वतःला थांबवले आणि स्वतःच्याच क्षमतेवर बंधने घातली. हे सत्य स्वीकारणे अत्यंत वेदनादायी असले तरी ते मुक्त करणारे आहे. कारण एकदा तुम्हाला भीतीचे खरे कारण कळाले की त्यावरचा उपायही लगेच दिसू लागतो. हा आत्मज्ञानाचा क्षण तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 2025 मध्ये तुमच्या मनातील धूक दूर होईल. तुम्ही आता भीती पोटात दडवून जगण्याची गरज उरणार नाही. तुमच्यातील अस्पष्टता संपेल आणि तुम्ही निर्णय अधिक स्पष्टपणे आणि कठोरपणे घेऊ शकाल. हीच ती भीती आहे जी कायमची संपणार आहे. तुमच्या भीतीचा स्रोत तुमच्या आतच आहे हे ओळखल्यावर तुम्ही तिला हरवण्याचे अफाट धैर्य मिळवाल, ज्यामुळे तुमचे भविष्य पूर्णपणे तुमच्या हातात येईल. राशीच्या जातकांनो, तुमचा अनुभव असा राहिला आहे की तुमचे नशीब कधी अत्यंत विलक्षण असते तर कधी अजब शांत. तुम्हाला अनेकदा मनापासून वाटलं असेल की नशीब तुमच्या आयुष्यावर नाराज आहे. तुम्ही कष्ट केले पण यश मिळाले नाही, तुम्ही मनापासून प्रेम दिले पण आदर मिळाला नाही, आणि तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पण मार्ग उघडला नाही. तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळत नव्हते. यामुळे तुमच्या मनात एक खोल भीती निर्माण झाली होती की तुम्ही जन्मसिद्ध अभागी, अनलकी आहात किंवा तुमचे नशीब थांबलेले आहे, ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या थकून गेला होतात. या सर्व निराशेनंतर संकट चतुर्थीनंतर एक मोठा ग्रहयोग तुमच्या जीवनाची ऊर्जा बदलतो. आता तुम्हाला समजेल की नशीब तुमच्या विरोधात नव्हते किंवा ते थांबून नव्हते, तर ते तुमच्या प्रयत्नांना सर्वात योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते.
तुम्ही आजतागायत जे कष्ट केले, ज्या अडचणींचा सामना केला, त्या सर्वांचे सकारात्मक परिणाम देण्यासाठी ब्रह्मांड योग्य क्षणाची निवड करत होते. हा अनुभव तुमच्या मनातील नशीब वाईट आहे ही भीती कायमची दूर करणारा ठरेल. सत्य स्वीकारल्यानंतर तुमच्या आयुष्याला सर्वात मोठी दिशा मिळेल. तुमचे अनेक प्रलंबित प्रश्न आणि थांबलेली कामे अचानक वेगाने सकारात्मक दिशेने वळतील. करिअरमधील अडकलेले मार्ग खुलतील. तुमच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होईल आणि तुमच्या आयुष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडतील. कुंभ राशीच्या जातकांनो, पुढील 2 ते 3 वर्षे तुमच्यासाठी निर्णायक ठरतील. नशीब कधीच तुमच्या विरोधात नव्हते, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होते आणि तो क्षण आता आला आहे, ज्यामुळे तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे याची जाणीव तुम्हाला शक्ती देईल. संकट चतुर्थीनंतरचा हा काळ कुंभ राशीच्या जातकांनो केवळ 1 तारीख नाही तर अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात साचलेली नकारात्मक ऊर्जा बदलण्याचा हा निर्णायक क्षण आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काही अनुभवले, ज्यांच्यासाठी तडजोडी केल्या, ज्या भीतींना मनात सांभाळून जगलात आणि ज्या भावनिक जखमांचे ओझे सोबत घेऊन चालला होता, ते ओझे आता तुमच्या जीवनातून हलणार आहे. हा बदल अचानक आलेला नाही तर नियतीने तुमच्यासाठी हळूहळू आणि शांतपणे तयार केलेला हा नवीन मार्ग आहे. आत्तापर्यंतची चिंता, ताण, संशय आणि असमर्थतेची भावना आता हळूहळू विरघळत जाणार आहे. या 5 सत्यांना स्वीकारल्यामुळे तुमच्यात एक अफाट आंतरिक ताकद निर्माण होईल. अडथळा ठरणाऱ्या लोकांना ओळखल्यानंतर तुम्ही अधिक स्वातंत्र्याने श्वास घ्याल. स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाल्यावर तुमची ओळखच बदलून जाईल. मनातील भीतीवर विजय मिळवल्यामुळे तुम्ही कठोरपणे आणि स्पष्टपणे निर्णय घेऊ शकाल. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी फक्त सकारात्मक नसून रूपांतर करणारं ट्रान्सफॉर्मेटिव्ह ठरणार आहे. नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि अनेक गोष्टी ज्या थांबलेल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील. या आत्मविश्वासाने तुमच्या भाग्याचा वेग आता कोण थांबवू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आता हे वर्ष तुमचे आहे. तुमच्या भीतीवर विजय मिळवण्याचे, तुमचे नशीब उजळण्याचे आणि स्वतःच्या आयुष्याचे ध्येय पुन्हा निश्चित करण्याचे हे तुमचे पर्व आहे. ब्रह्मांडाने तुमच्या नावाने एक नवा अध्याय आधीच लिहायला सुरुवात केली आहे. आता तुम्हाला फक्त तो स्वीकारून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचे आहे. साठी कमेंट. जीवनात सर्व काही चांगलं घडण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने, भक्तिभावांनाने ओम नमः शिवाय महादेव कृपा करा. सर्व दुःख दूर करा. नक्की लिहा, कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.